नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि पुढच्या अर्ध्या तासात आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात. राज्यातल्या बळीराजासाठी आणि आभाळाकडे डोळे लावून बसलेल्यांसाठी मान्सूनची आनंद वार्ता आहे. कारण येत्या मे महिन्यातच मान्सून राज्याच्या वेशीवरती येणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तळ कोकणात 27 मे ते 2 जून दरम्यान मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. या आनंद वार्तेमुळे बळीराजाचा आनंद सुद्धा द्विगुणित झालाय. पुढील 4 आठवड्यात देशभरात पाऊस दाखल होईल. सोलापूर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली होती. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शेतात सर्वत्र पाणी झाल्याचं चित्र दिसलं. उष्णतेच्या लाटेनंतर नागपुरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत आणि या पावसामुळे नागपूरकरांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळालाय. गारवा निर्माण झाल्यामुळे तापमानात देखील घट झाली आहे. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळीमुळे वातावरणात देखील गारवा पसरला. नायगाव तालुक्यातील बरबडा, मांजरसह अन्य गावांमध्ये जोरदार पाऊस बरसला आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बागायती शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. लातूर शहरासह जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा बसला आणि पावसासह सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे मुख्य रस्त्यावरील झाडांच्या फांद्या देखील उन्मळून पडल्या आहेत. अनेक भागातला वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. मी कोणालाही उत्तर देण्यासाठी आलेलो नाही. ज्यांना घरातून बाहेर काढले त्यांच्यावरती काय बोलणार, असा टोला एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरेंना लगावला. आम्ही कोणालाही घाबरणारे नाहीत, असं ते म्हणाले. औरंगाबादमध्ये जाहीर सभेसाठी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी थेट औरंगजेबाच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं आणि कबरीवरती यांनी त्यावेळी फुलं अर्पण केली. यावेळी त्यांच्यासोबत इम्तियाज जलील उपस्थित होते. मात्र त्यांनी कबरीचं दर्शन घेतल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलंय. औरंगजेबाच्या कबर दर्शनावरून वाद पेटला. खासदार अमोल कोल्हेंनी सुद्धा ओवैसींवर टीका केली. ज्यानं आपल्या बापाला भावाला मारलं त्याच्यासमोर नतमस्तक होऊन तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता, असा सवाल अमोल कोल्हेंनी विचारला. महाराष्ट्रातला मुस्लिम हा छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारा समाज आहे. औरंगजेब हा महाराष्ट्रातल्या मुसलमानांचा आदर्श कधीच नव्हता. अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या समाधीवरती जाणं चुकीचं होतं, असं वक्तव्य भाजप अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष जमशीद खान यांनी व्यक्त केलंय. देशातील धार्मिक वातावरण खराब केलं जात असल्याचं आमदार अबू आझमी यांनी सांगितलं. देवांविरोधात आणि महापुरुषांविरोधात बोलणाऱ्यांविरोधात यूएपीए कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी अबू आझमी यांनी केली. देशाविरोधात बोलणं चूक असल्याचं आझमी म्हणाले. मनसे प्रमुख राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावरती जात आहेत आणि या दौऱ्याची घोषणा झाल्यापासूनच राजकीय वर्तुळात पडसाद उमटतायत. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांनी विरोध केल्यानंतर आता मुंबई भाजप प्रवक्ते संजय ठाकूर यांनी देखील विरोध दर्शवलाय. संजय ठाकूर यांचं राज ठाकरेंच्या दौऱ्याविषयीचं मत वैयक्तिक असल्याची माहिती मुंबई भाजप उपाध्यक्षांनी दिली. श्वेता परुळकर यांनी ही माहिती दिली. शिवसेनेच्या 14 मेच्या सभेसाठीचा टीजर तयार झालाय. तर दुसरीकडे शिवसैनिकांकडूनही सभेचा टीजर तयार करण्यात येतोय. शिवसेनेच्या सभेचा टीजर शिवसैनिकांनी तयार केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मानसिकता बिघडली अशी टीका लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केली. तर संविधानावरती आपला देश चालतो, संविधान सांगत कोणी कोणाची अवहेलना करू नका. अवहेलना करण्या अगोदर राज ठाकरेंनी संविधान वाचावा आणि मग पावलं उचलावीत, अशी सडतोड टीका सुरेखा पुणेकर यांनी केली. पुण्यातल्या कोंढव्यामध्ये राष्ट्रवादीकडून इफ्तारचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाला शरद पवारांनी देखील हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना एक होण्याचं आवाहन केलं. तसंच युक्रेन आणि पाकिस्तानचं उदाहरण देताना नेतृत्व चुकीच्या हातात गेलं की देशाचं वाटोळं होतं हे देखील दाखवून दिलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाना पटोलेंवरती टीका केली आणि नाना पटोलेंनी स्वतःची राजकीय पार्श्वभूमी तपासून पाहावी. पाठीत खंजीर खुपसला हे पटोलेंचं वक्तव्य हास्यास्पद असल्याचं अजित पवार म्हणाले. तसंच पटोलेंनी परिणाम काय होतील हे पाहून वक्तव्य करावीत असा सल्लाही अजित पवारांनी दिला.
माझं वाक्य हास्यास्पद नसून हे वाक्य खरं असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. अजित पवारांनी परिणामांचा विचार करण्याचा सल्ला दिला, मात्र काँग्रेस परिणामांना घाबरत नसल्याची प्रतिक्रिया नाना पटोलेंनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली. संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली. याचवेळी त्यांनी स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापना करणार असल्याचंही जाहीर केलं. राजकीय फायद्यासाठी नव्हे तर लोकहितासाठी आपण हा निर्णय घेतलाय, मात्र सर्व पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम आदमी पार्टी पूर्ण क्षमतेनं उतरणार आहे, तशी माहिती आपचे महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंघला यांनी दिली. वाशिममध्ये आपचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. सांगली जिल्ह्यातील आटपाडी ग्रामपंचायतीची लवकरच नगरपंचायत केली जाईल अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसंच तिथल्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आटपाडी इथल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. दुष्काळी भागातील सिंचन योजनेच्या पूर्ततेसाठी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी मोठं काम केलंय. या योजनांची कामं पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या भागातील सिंचन योजना मार्गी लावल्या जातील अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. घोटाळेबाज यशवंत जाधवांमुळे भायखळा भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदू झाल्याचा हल्लाबोल पोलखोल सभेत प्रवीण दरेकरांनी केला. शिवसेनेनं मुंबईकरांना गृहीत धरलं असल्याचंही दरेकर म्हणाले. मुंबईकरांची काळजी घेण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी पेंग्विनची काळजी घेतल्याचा आरोप दरेकरांनी केला. कोरोना काळात सत्ताधाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पोलखोल सभेत दरेकर यांनी केला. साहित्याचे दर आवाजच्या सवा लावण्याचा आरोपही त्यांनी केला. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातल्या चिंचोट येथील शेतकऱ्यानं कारखाना ऊस घेऊन जात नसल्यामुळे संतापाच्या भरात 1.5 एकराच्या ऊसाच्या फळाला आग लावली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. सध्या अतिरिक्त ऊसाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. राज्यात कोविड रुग्णांची संख्या हळूहळू वाढतेय. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे प्रत्येकानं काळजी घ्यावी, मास्क घालणं गरजेचं असल्याचं मत टास्क फोर्सचे सदस्य राहुल पंडित यांनी व्यक्त केलं. औषधाचे पैसे मागितले म्हणून एका मेडिकल मालकाला चिंचवड इथल्या तलाठ्यानं मारहाण केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या देवरी इथे घडली आहे. या प्रकरणी तलाठी प्रकाश चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. अमरावतीच्या तिवसा शहरात पाण्याचा भीषण दुष्काळ पडलाय आणि या ठिकाणी 10 ते 12 दिवसांनंतर पाणी पुरवठा होत असल्यामुळे संतप्त महिलांनी संताप व्यक्त केलाय. बीड जिल्ह्यात तापमान 42 अंश सेल्सिअसवरती गेलंय, त्यामुळे जिल्ह्यातील पाणी प्रकल्पातील पाण्याचा साठा झपाट्यानं कमी होतोय. 113 प्रकल्पांमध्ये केवळ 41% पाणी शिल्लक राहिलंय. उष्णतेमुळे प्रकल्पातील पाण्याचं बाष्पीभवन सुद्धा होतंय, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन केलं जात आहे. अकोला जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाई असताना जोगळेकर प्लॉट येथील भागाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाल्यानं हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. महापालिकेच्या जलप्रदाय विभागाला याची माहिती देण्यात आल्यानंतर वाया जात असलेलं पाणी रोखण्यात आलं, मात्र महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. हिंगोली शहरातील श्रीकृष्णनगर भागात नळ योजना आलेली नसल्यामुळे नगर परिषदेनं नळ योजना कार्यान्वित करावी या मागणीसाठी या भागातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रशासनानं या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आपलं उपोषण मागे घेतलं. गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य व्यवस्थेचा पंचनामा केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांना रुग्णालयाची दुरवस्था दिसली. यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी चेंबूरमधील रखडलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या बांधकामाची पाहणी केली. वसतिगृहाचं काम त्वरित करण्याच्या सूचना यावेळी मुंडेंनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. वेळेत काम न करणाऱ्या कंत्राटदारावरती दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. विकास कामावरून शेकाप आणि भाजप यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. पनवेल कल्याण तसंच मुंब्रा ठाण्याला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं बांधकाम पूर्ण झालंय आणि हा पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे. मात्र असं असताना शेकाप आणि भाजपकडून पुलाची वेगवेगळी उद्घाटनं करण्यात आली आहेत.
6 महिन्यांपासून बदलापुरातील करंद गावात धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला जेरबंद करण्यात यश आलंय. मानवी वस्तीत या माकडानं धुमाकूळ घातला होता. बदलापूर रेस्क्यू टीम आणि वनविभागानं अथक प्रयत्न करून माकडाला जेरबंद केलंय. विधवा भाऊजाईसोबत लहान दिरानं लग्न केलं. बुलडाण्यातली वानखेड गावातली ही घटना आहे. मोठ्या भावाचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर भाऊजाईला आधार देण्यासाठी लहान भावानं त्यांच्यासोबत लग्न करून आदर्श निर्माण केलाय. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दल नागपूर आणि जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमानं अकोल्यातील काटेपूर्णा प्रकल्प महान धरण इथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणि पूर परिस्थितीमध्ये बचाव कार्य या विषयावरती सराव सत्र घेण्यात आलं. पावसाचे दिवस जवळ येत असल्यामुळे हे सराव सत्र घेतलं गेलं. सोलापुरातील जामगाव ग्रामपंचायतीचा आदर्श या ग्रामपंचायतीनं घेतला आदर्श निर्णय. ग्रामस्थांनी एकत्रित येऊन गावामध्ये दारूबंदीचा निर्णय घेतला आणि तसा ठराव ग्रामपंचायतीत मंजूर झालाय. गर्भपाताच्या गोळ्यांचा हरियाणातून अहमदनगरमध्ये बेकायदेशीर पुरवठा होत होता आणि याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 9,000 गोळ्यांचा साठा जप्त केला. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात संबंधित राम एजन्सी चालक आणि हरियाणा येथील कंपनीच्या सर्व संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यानंतर आता पुन्हा पाहूयात महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात. लोणावळ्यातील कार्ला एकविरा गडावरती मोटरसायकल चोरांचा सुळसुळाट झालाय. त्यामुळे एकविरा देवीच्या गडावरती येणाऱ्या भक्तांच्या गाड्या सुरक्षित राहिलेल्या नाहीयेत. एक मोटरसायकल चोरी करताना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी एका चोराच्या मुसक्या आवळल्या. जालन्यात शस्त्रक्रिया करून बंदुकीची गोळी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलंय. गोळीबारात विलास तळेकर जखमी झाला होता. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मोबाईल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. कॉल करण्याच्या बहाण्यानं चोरटा मोबाईल लंपास करायचा. त्याला आतापर्यंत अनेक मोबाईल चोरले असल्याची माहिती मिळाली आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. पश्चिम बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बुधवारी अस्नी चक्रीवादळ निर्माण झालं होतं. आंध्र प्रदेशच्या काही भागात या चक्रीवादळाचे परिणाम अद्यापही जाणवत आहेत. श्रीकाकुलम जिल्ह्यात दिवसभर वादळी वाऱ्यासह पावसानं काल थैमान घातलं. आंध्र प्रदेशात बुधवारी आलेल्या अस्नी चक्रीवादळामुळे अनेकांच्या घरांचं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हतबल झाले. जगप्रसिद्ध ताजमहालच्या 22 खोल्या उघडण्यासाठी दाखल झालेल्या याचिकेवरती अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती DK उपाध्याय यांनी याचिकाकर्त्यांना फटकारत जनहित याचिकांचा गैरवापर करू नका, नाहीतर उद्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये येण्याची सुद्धा परवानगी मागाल असे खडेबोल सुनावले. उत्तर प्रदेश सरकारनं मदरशांबाबत एक नवीन आदेश जारी केलाय. राज्यातील मदरशांमध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी राष्ट्रगीत म्हणणं अनिवार्य करण्यात आलंय. या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी देशातील विरोधी पक्षाबद्दल मोठं विधान केलंय. सध्या राष्ट्रीय स्तरावरती विरोधी पक्ष खूपच कमकुवत झाले असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. भारतीय हवाई दलाला गुरुवारी मोठं यश मिळालं. वायुसेनेनं सांगितलं की Su-30 MKI लढाऊ विमानातून ब्राह्मोस हवेतून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या विस्तारित पल्ल्याच्या आवृत्तीचा मारा करण्यात यश आलंय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंधांवरती मोठं विधान केलंय. सध्या भाजप सरकारकडून BCCI चालवली जात असल्याचं एहसान मनी म्हणाले. मुंबई इंडियन्सच्या विजयामुळे चेन्नई संघाच्या प्लेऑफपर्यंत पोहोचण्याच्या आशा मावळल्या आहेत. काल झालेल्या सामन्यात मुंबईचा 5 गडी आणि 5 षटकं 1 चेंडू राखून विजय झाला असून चेन्नईचा पराभव झालाय. मुंबई समोर विजयासाठी 98 धावांचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं आणि मुंबईनं ही धावसंख्या 5 गडी राखून गाठली. भारतीय पुरुष बॅडमिंटन संघानं पिछाडीनंतर दमदार पुनरागमनासह मलेशियाला 3-2 असं नमवत थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. या कामगिरीमुळे भारतानं तब्बल 43 वर्षांनी या स्पर्धेत कांस्य पदक निश्चित केलं. सारा अली खान ही सध्या सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसते. सारा सध्या ट्रेकिंगला गेली असून सारानं ट्रेकचे काही फोटो सोशल मीडियावरून शेअर केलेत. काश्मीर की कली अब ट्रेक पर चली असं कॅप्शन सारानं आपल्या पोस्टला दिलंय.
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या आपल्या भूलभुलैया 2 या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. याच दरम्यान कार्तिक आणि कियारानं गुजराती थालीचा आस्वाद घेतला. त्या दोघांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. आणि या सगळ्या बातम्यांसोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. यानंतरच्या बुलेटिनमध्ये तुम्ही पाहणार आहात गावाकडच्या बातम्या.